अवघ्या 6 दिवसांवरती गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमधल्या अनेक मंडळांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन सोहळा जो आहे तो पार पडतोय। मुंबईमध्ये आज तब्बल 41 मंडळांच्या बाप्पांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात येत आहे। मोठ्या दिमाखामध्ये या लाडक्या बाप्पांच्या आगमनाची तयारी केली जाते आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये गणपती बाप्पांचा हा आगमन सोहळा आज मुंबईमध्ये पार पडतोय। डायरेक्ट तिकडे जाऊ वॉक थ्रू मारून तर जसजसा गणेश उत्सव जवळ येतोय तसं लालबाग परळ या परिसरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग दिसून येते। गणेश उत्सवाच्या पूर्वी आज शेवटचा रविवार असल्यानं मोठमोठी मंडळ आजच कार्यशाळेमधून गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जात आहेत। परळमधल्या कार्यशाळेमध्ये गणपती बाप्पाला पाहण्यासाठी बाप्पाला नेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। धूमधडाक्यामध्ये गणपती बाप्पाचा हा आगमन सोहळा पार पडतोय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आता आपण आहोत लालबाग परिसरात। हेच लालबाग परिसर जिकडून गणपती मंडळ हे त्यांच्या गणपतीच्या मूर्ती इकडून घेऊन जातात। मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते हे त्यांच्या गणपतीच्या मूर्तींना आपल्या आपल्या मंडळांमध्ये घेऊन जात असतात। आपण बघू शकता आता कशा प्रकारे गणपती हे ट्रॉलीवरती बसवत आहेत। एकामागे एक ट्रॉली देखील लावल्या आहेत, त्यामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त इकडे तैनात झाला आहे। मोठ्या प्रमाणावरती गर्दी देखील इकडे झाली आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे इकडे भाविक हे गणेशाची मूर्ती बघण्यासाठी इकडे उत्साहाने जमलेली दिसू शकतात। कशा प्रकारे कार्यकर्ते हे त्यांची ट्रॉली आत घेण्यासाठी मेहनत करत आहेत आणि हळूहळू एक एक गणपती मंडळ ही त्यांची ट्रॉली आत जाऊन त्या मूर्ती ट्रॉलीवरती बसवून आगमनाला सुरुवात करत आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वाल सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।